एकीकडे आर्थिक अडचणीत सापडत असताना दिवसेंदिवस विविध समस्यांना सामोरं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या शिरसो येथील गजानन सपकाळ नामक शेतकऱ्यांनी चक्क सेंद्रिय शेतीचा म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर करून शेती ही सुपीक बनवल्याचं पाहायला मिळत आहे. या 5 एकर शेतामध्ये त्यांनी जवळपास 4 पिकं घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न यातून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आणि विशेष म्हणजे रासायनिक कुठल्याही प्रकारचे खतं न वापरता केवळ घरगुती सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी या शेतीला सुपीक बनवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माझ्या पाठीमागे दाखवू शकतो कशा प्रकारे त्यांनी 4 पिकं घेतल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. गांजर असेल, ज्वारी असेल, त्यानंतर गहू आणि कांदा असे 4 प्रकारचे पिकं घेऊन त्यांनी जवळपास 3 ते 4 लाख रुपयांचं उत्पन्न वर्षाकाठी या शेतीच्या माध्यमातून घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. माझ्यासोबत आहेत गजानन सपकाळ हे नामक शेतकरी. त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत ही कल्पना असेल किंवा या शेतीच्या उत्पन्नाबाबत इतरही शेतकऱ्यांना काय यांच्या माध्यमातून प्रेरणा मिळते आणि काय त्यांना कोणी प्रेरणा दिली याबाबत कल्पना आहे. आणि एकीकडे शेतकरी मोठा हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि विविध समस्यांना सामोरं जाते. मात्र तुम्ही या सर्वांना तडा देऊन आज सेंद्रिय शेती करत आहात. याचं सर्वात महत्त्वाचं श्रेय म्हणजे आमचे जे खापरवाडा नगरीचे जे नारायणरावजी सरोदे आहे, त्यांनी एक बचत गट स्थापन केले. आपलं सेंद्रिय शेतीचे गट पंजाबराव कृषी विद्यापीठाअंतर्गत त्यांनी अनेक म्हणजे सभा घेतल्या आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व सेंद्रिय शेती करत आहोत. वर्षाकाठी किती पीक घेता आणि कसं? वर्षाकाठी कसं आहे की सोयाबीनच्या पिकामध्ये काही पुरत नव्हतं. एकीकडे पिकं जमीनही खराब होत होती. फर्टिलायझर एकदमच वापरणं बंद करून टाकलं आणि साधा गव्हाला युरियासुद्धा देत नाही. त्याचप्रमाणे जर फवारणी असते, कीटकनाशक असलं ते सुद्धा आम्ही घरीच बनवतो. दशपर्णी त्याचा उपयोग करतो आणि त्यामुळे चांगला फायदा. मी तर शेतकऱ्यांना एकच म्हणेन की तुम्ही फर्टिलायझरच्या नांदी न लागता उत्पन्नामध्ये थोडंफार कधी कधी घट झाली सुरुवातला, पण आता जमीन ही सुपीक बनलेली आहे त्यामुळे उत्पन्न बऱ्यापैकी बरं आहे. काय करता, कशा प्रकारचे खतं तयार करतात? आम्ही जीवामृत करतो. जीवामृत साधारणतः गाई, त्याच्याकरता गाई पाडलेल्या आहेत. गाई पाडल्यामुळे दुधाचं उत्पन्न होते आणि त्याच्या गोमित्रापासून जीवामृत तयार करून जीवामृतचा वापर करतो. कंपोस्ट खत तयार करतो. ह्या सगळा कचरकाडी जो आहे तो कचरकाडी शेतात न जाळता एका ठिकाणी जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून कल्चर वगैरे टाकून ते खत मग आम्ही ते यूज करतो. या व्यतिरिक्त खत कुठलं वापरतात? खत बाकी रासायनिक खत वगैरे काहीच नाही. आता शेती म्हटलं की त्याच्यावर कीड येणं असेल किंवा इतर मग ते फवारणी आहे ते, तर मग फवारण्याचा कसा काय? फवारण्याचं कसं आहे की साधा पंजाबराव कृषी विद्यापीठानं काय केलेलं आहे, कॅलेंडर दिलेलं आहे आम्हाला. त्या कॅलेंडरमध्ये तारखा आहे किंवा गाजर कोण्या दिवशी पेरायचं, ज्वारी कोण्या दिवशी पेरायची, ह्या तारखा दिलेल्या प्रत्येक महिन्याच्या. कांदा कोण्या दिवशी, त्या हिशोबानं जर पेरणी केली तारखेनुसार तर किडीचं प्रमाण हे जवळपास 80-90% कमी. आणि राहायला समजा तूर पेरली आम्ही, तर तुरीवर दशपर्णी अर्काची जर फवारणी केली 15-15 दिवसानं तर कीड येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण शेतकरी इमानदारीने जर शेती अशा पद्धतीने केली तर जे आपण लोकांकडे जे कुठलंही धान्य म्हणा, भाजीपाला म्हणा, तो जो लोकांकडे गेला तो सुपीक आणि चांगला गेला तर आम्हाला तेवढं मानसिक समाधान मिळते. नाही कुठं भेटते का दुकानात? आज कसा मार्केटमध्ये भाव मिळतोय? मार्केटमध्ये आता गांजर आहे माझा, थोडासा गांजर 1 गुंठ्याचा होता. एका गुंठ्यात 23-23.5 हजाराचे गांजर 12-13 दिवसात आणि उभीही राहत नाही. आता एकंदरीत क्वालिटी राहते. हे जे गांजर आहे, ही गांजर खायला गोड लागतात आणि शुद्ध आहे. आता मला सांगा की गहू आपण पेरलेला आहे, हां, काय या गव्हामध्ये आणि बाजारात गहू जो असतो त्याच्यामध्ये खूप जमीन अस्मानचं अंतर. सेंद्रिय शेतीमधला जो गहू असते तो खायला चवबाज लागते आणि त्याची पुडी चांगली राहते आणि आरोग्य चांगलं राहते. या व्यतिरिक्त आणखी कोणतं? गहू, हरभरा, तूर आणि हे चिल्लर भाजीपाले साधारणतः गांजरावर आणि कांद्यावर जास्त भर असतात. ज्वारी ही मनमोहनी साहेबांनी पाठवलेली आहे जालन्यामध्ये. आणि चिकाटीच्या
जोरावर जर पाहायला गेलं तर च्या माध्यमातून पण असेल हे आपण उत्पन्न बऱ्याच प्रमाणात लाख रुपयांचं घेऊ शकतो, हे आताच गजानन सपकाळ नामक शेतकऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे. बघू शकता कशा प्रकारे सुपीक जमीन आणि सेंद्रिय, विशेष म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांनी या ठिकाणी शेती केलेली आहे आणि लाखो रुपयाचं उत्पन्न या माध्यमातून घेत एक आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवलेला आहे. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.